एखाद्या गोष्टीच्या बाजूने किंवा एखाद्या गोष्टीच्या विरोधात कायदा झाला म्हणजे प्रश्न संपला असं होत नाही. कारण समाजामध्ये बदल व्हायला, समाजाच्या मनोवृत्तीमध्ये बदल व्हायला बराच कालावधी जायला लागतो. आणि मुली आणि महिलांच्या वारसा हक्काबद्दल हे अतिशय परखड आणि कटू वास्तव आहे. म्हणजे थोडासा इतिहास जर बघायचा झाला, तर मुलींना आणि महिलांना मुलांप्रमाणे समान वारसा हक्क देणारी सुधारणा 2005 साली आपल्याकडे करण्यात आली. म्हणजे आता ती सुधारणा होऊन सुद्धा साधारणतः 20 वर्ष उलटलेली आहेत. पण ही 20 वर्ष उलटून सुद्धा सगळ्या मुलींना किंवा सगळ्या महिलांना कायद्याने त्यांना असलेला वारसा हक्क प्राप्त झाला आहे का? त्यांना सहजासहजी तो हक्क मिळतो आहे का? या प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच आहेत. आजही मुली किंवा महिला यांना जर त्यांना जन्माने मिळालेला वारसा हक्क हवा असेल, तर त्याच्याकरता झगडा करायला लागतो. बरेचदा कायद्याने त्यांना असलेला हक्क मिळू नये म्हणून अनेक क्लुप्त्या वापरण्यात येतात. त्यांच्या वारसा हक्काच्या मध्ये अनेक अडथळे सुद्धा निर्माण करण्यात येतात. असंच एक उदाहरण नुकतंच अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. झालं होतं काय? तर एका व्यक्तीला 2 मुली होत्या आणि त्या 2 मुलींच्या वारसा हक्कामध्ये अडथळा निर्माण करावा किंवा त्या 2 मुलींच्या वारसा हक्काला नाकारण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. आणि तो दत्तक मुलगा आणि या 2 त्यांच्या जैविक मुली यांच्यामध्ये वारसा हक्कावरनं सुरू झालेली लढाई ही अगदी तालुक्यापासून जी सुरू झाली ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिलेला जो निकाल आहे तो अजून पूर्णपणे उपलब्ध नाहीये. पण या निकालाचा संक्षेपामध्ये रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग जे असतं ते सध्या उपलब्ध आहे. आता त्या रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग मध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण बघूया. Having heard learned counsel for the petitioner at a considerable length and on carefully perusing the matter placed on record, we are satisfied that the adoption deed was nothing but a calculated move to deprive daughter and sister of their legally vested right to inherit the estate of their father. म्हणजे हे प्रकरण आम्ही बघितलं, प्रकरणातले जे याचिकाकर्ते आहेत त्या वकिलांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, सगळी कागदपत्र आम्ही बघितली आणि या सगळ्यावरनं असाच निष्कर्ष येतो की हे जे दत्तक विधान किंवा हे जे दत्तक पत्र आहे ते बाकी काही नाही तर त्या पित्याच्या मुलींचा वारसा हक्क नाकारण्याकरता केलेली कॅल्क्युलेटेड मूव्ह, म्हणजे अतिशय विचारपूर्वक केलेलं, नियोजनपूर्वक केलेलं कृत्य आहे. The consolidation authorities as well as the High Court have thus rightly discarded the said document which has no legal sanctity. The special leave petition is accordingly dismissed. म्हणजे या प्रकरणाच्या विरोधात विविध जे खालच्या न्यायालयांनी निकाल दिलेले आहेत, दत्तक पत्राला नाकारलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. त्यामुळे त्या निकालामध्ये आम्हाला दखल द्यायची गरज वाटत नाही अशी स्पष्ट निरीक्षणं नोंदवून ही जी पिटिशन म्हणजे ही जी याचिका होती ती फेटाळण्यात आली. म्हणजे मुली आणि महिलांच्या वारसा हक्काच्या दृष्टीने अजून एक महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय असं आपल्याला म्हणायला लागेल. पण या निकालाच्या अनुषंगाने आपल्याला अजूनही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मुली आणि महिलांना समान हक्क दिल्याला 20 वर्ष उलटून सुद्धा त्यांना कायद्याने असलेला वारसा हक्क सहजासहजी न देण्याकडे सर्वाधिक लोकांचा कल कसा आहे याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. म्हणजे ये न केन प्रकारेनं मुलींना काही मिळवून द्यायचं नाही, त्यांना जो वारसा हक्क आहे तो सहजासहजी मिळवून द्यायचा नाही, त्याच्यात काहीतरी अडथळे निर्माण करायचे. आणि या प्रकरणात तर त्याच्याकरता एक दुसरा मुलगा दत्तक घेण्यात आला, त्याचे खोटे किंवा काहीसे जे कायद्याने वैध ठरणार नाहीत असे कागदपत्र बनवण्यात आले. माझ्या दृष्टीने कायदा झाल्यानंतर 20 वर्षांनी सुद्धा हीच जर आपली परिस्थिती असेल तर समाज म्हणून आपल्या मनोवृत्तीमध्ये किंवा आपल्या एकंदर वृत्तीमध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणून तुम्ही जर महिला किंवा मुलगी असाल आणि तुम्हाला कायद्याने मिळालेला वारसा हक्क हवा असेल
तर त्याच्याकरता दीर्घकालीन कायदेशीर लढाई लढायला लागायची. त्या लढाईमध्ये तुमच्या समोर अनेक अडथळे किंवा अडसर निर्माण केली जायची. शक्यता गृहीत धरूनच तुम्हाला लढाई लढायला लागेल. आता याबाबत उगीचच सांत्वनपर किंवा उगीचच चांगलं चांगलं बोलण्यात काही अर्थ नाही. जे वास्तव आहे, जसं वास्तव आहे तसं आपण स्वीकारूनच लढाईला सुरुवात केली पाहिजे. तरच त्या लढाईला आपण एका चांगल्या दिशेने सुरुवात करू शकू. कारण बरेचदा काय असतं, बरेचदा अनेक गृहीतकं मांडलेली असतात किंवा अनेक गैरसमज बाळगलेले असतात, की मला काही कोणी हक्क नाकारणार नाही, बाकीच्यांना होत असेल, आमच्या बाबतीत असं होणार नाही. तर आजपर्यंत गेल्या 16-17 वर्षाचा माझा जो अनुभव आहे, त्यात मी असंच बघितलेलं आहे आणि जसं मी मागचा एक लेख लिहिला होता, की इगो आणि कोर्ट कचेरी, की कोणीही हक्क एकदा मागायला सुरुवात केली, की त्यातनं नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होतं. हे कटू असलं तरी मी बघितलेलं वास्तव आहे. म्हणून तुम्हाला कायद्याने मिळालेले अधिकार जर हवे असतील, तर तुम्हाला 2 गोष्टींची तयारी ठेवायला लागेल. एक तर त्याच्याकरता कायदेशीर लढाई लढायची तयारी ठेवली पाहिजे आणि ज्यांच्याकडनं तुम्ही ते हक्क आणि अधिकार मागताय, त्यांच्या आणि तुमच्या नात्यामध्ये वितुष्ट येईल, ही सुद्धा तयारी तुम्हाला ठेवायला लागेल. आता हे मुलांपेक्षा मुलींवर हा अन्याय आहे का, हे थोडंसं चुकीचं आहे का, या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण आहे हे असं आहे. तुम्हाला जर या मार्गावर पुढे जायचं असेल तर हे सगळं मान्य करूनच जायला लागेल. हे असं का आहे, खरं म्हणजे हे असं असायला नको, खरं म्हणजे सगळ्यांनी चांगलं वागायला पाहिजे, खरं म्हणजे या शब्दाला काहीही अर्थ नाही. म्हणजे किमान मी तरी असल्या म्हणजे ज्या गोष्टींना अर्थ नाही त्या गोष्टींच्या भानगडीत मी पडत नाही. असं असायला पाहिजे, तसं नसायला पाहिजे, या तुमच्या अपेक्षांना जर काही अर्थच नाहीये, तर त्या जंजाळात पडायचं कशाला? त्यामुळे ज्यांना हक्क हवाय, त्यांना जर तो हक्क मिळण्याकरता लागणारी किंमत द्यायची तयारी नसेल, तर त्यांनी हक्क सोडावा. त्यांना हक्क जर हवा असेल, तर त्याच्याकरता जी किंमत आहे, ती द्यायची तुमची तयारी असलीच पाहिजे. आणि सुदैवाने जे गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये न्यायालयांचे अनेक जे निकाल येतायत, ते बाकी महिला आणि मुलींच्या बाजूने येतायत. ही एक चांगली बाब आहे. त्याच निकालातला पुढचा टप्पा म्हणून आपण या निकालाकडे बघू शकतो. सध्या या निकालाची पूर्ण प्रत उपलब्ध नाहीये. पूर्ण प्रत उपलब्ध झाली आणि त्याच्यामध्ये जर अजून काही मुद्दे मला आढळले, तर त्या पूर्ण निकालावर आपण एक विस्तृत आणि सविस्तर व्हिडिओ नंतर बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. तुर्तास या महत्त्वाच्या निकालाची माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.